हे जवळजवळ 7 वर्ष झालं महानगरपालिकेला कागद देऊन तिथे हेलपाटे हाणून महाराज चौकाचं सुशोभीकरण करण्यासाठी वारंवार आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला. आता महाराजांचे वंशज छत्रपती राजे शिवेंद्रराजे पालकमंत्री झाल्याच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिले की महाराज चौकाचं सुशोभीकरण झालं पाहिजे. या ह्याच्याने आम्ही त्यांना कागदोपत्री आतापर्यंत आंदोलन करून आम्ही दमलो आणि शेवटी प्रशासनानं हे 2 दिवसाच्या सुट्ट्या बघून रात्रीच्या अंधारामध्ये महाराज चौकातले मावळे उचलून नेले आणि तिथलं सुशोभीकरण तोडण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या गोष्टीसाठी त्यांनी मावळे वगैरे तोडले आणि सुशोभीकरण तोडण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी हे प्रशासन पे पार्किंग करण्यासाठी हे कार्यक्रम करत आहे. आणि प्रशासनाला आमचं सांगणं आहे, आतापर्यंत आम्ही आंदोलनं ही करत असताना किंवा तुम्हाला निवेदन देताना शांततेत केलेत. इथून पुढे जर प्रशासनाने ते काम नाही थांबवलं आणि महाराज चौकाचं सुशोभीकरण नाही केलं तर आम्ही पालिकेत घुसून या जे बी कोणी आयुक्त असतील किंवा उपायुक्त असतील त्यांच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. यांना रस्त्याने फिरू देणार नाही. महाराज चौकातलं काम जर त्यांनी व्यवस्थित आम्हाला म्हणजे समाजाला विश्वासात घेऊन किंवा तिथलं कामाचं टेंडर ही कशा पद्धतीने घेतलं हे लोकांना माहीत नाही, कोणाला दिलंय माहीत नाही. महाराज चौकाची मागच्या वेळेस जी महाराज जयंती झाली त्यावेळेस त्यांनी तिथे सुशोभीकरणच्या नावाखाली किती पैसा यांनी खाल्लाय हे कुणालाच माहित नाही. रातात लावले, दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं काय काय सुशोभीकरण केलं समाज व्हिडिओ आहेत, तुम्ही बघा. मीडियाला पण आमचं आव्हान आहे की ज्यावेळेस जयंती होती त्यावेळेस तिथलं काय सुशोभीकरण केलं आजच्या तारखेला तिथं आहे का. महाराज चौकाचं जी रिलिंग आहे ते रिलिंग कसं तुटून पडलेलं आहे. यांनी आतापर्यंत महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी काय केलं प्रशासनानं. आम्ही त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी महाराज चौकात आता उभारलेलं आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाला पुढे करून आम्हाला त्यांनी उचलून आणलं इथं पोलीस स्टेशनला. तुम्ही बघत असाल आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आहे. सगळ्यावर गुन्हे दाखल होत आहेत. आम्ही आतापर्यंत 7 वर्ष झालं कागदोपत्री आणि शांततेत आंदोलन करत असताना ह्याची दखल न घेतल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं.